काय राव हत्ता काय ताय खिदळता ही करत बसू नका. काय राव हत्ता काय ताय खिदळता ही करत बसू नका. हसण्यावारे घेऊ नका, हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी घेऊ नका. अगं आनंदी असं कशापायी करते? तुला बरं वाटावं म्हणून शांत तुला इथं आणलं ना. अगं तू अशी तोंड फुलवून का बसलीयस? आव तुम्हाला वाटतं ना मी खुश व्हावं म्हणून. वय ग, मला पुण्यात गावी घेऊन चला. अगं पण तिथं आहेच काय आता आपलं? समजा घरदार शेतीवाडी विकून इकडं आलो आपण. माझी एवढी मोठी शेती, एवढा मोठा शिवार, एवढा चांगला वाडा समजा इकडून टाकलं तुम्ही आणि मला आणून टाकलं इकडे कोंबड्यांच्या खुराड्यात. अगं ते खुराड नाही, त्याला फाल्याट म्हणतात. फाल्याट कसला ते डोंबल्याचं कापड वळत घालाय मी जागा नाही तिथे. एवढी चिकनी बाई आणि डोळ्यामध्ये कावेरी कृष्णा 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 कृष्णा. अरे लेका तू काय नवरा आहेस की हैवान? एवढी चिकनी बायको तिला खुश नाही ठेवू. बाई तुम्ही रडू नका. मी आहे. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला लय खुश ठेवेन माझ्या संगत. अरे बाबा काळजी कशाला करतो? तिला माझ्या संगत पाठव, मी तुला पण लय खुश ठेवेन. अरे 100 म्हशी देईन दुभत्या. बेशरम, हलकट, निर्लज्ज. जाऊ द्या आता. अगं काय जाऊ द्या आणि राग काय घेऊन टाका? अरे का पब्लिक प्रॉपर्टी समजला का काय? कसं बोलत होता बघितलंस ना? तुम्ही चांगलं सुनिवलं त्याला. मन हो तुमचा लय जीव आहे ना व माझ्या. अगं आनंदी असं काय बोलतीयस? काय व काय जेव्हा तू म्हणाला का नाही की माझ्या बदल्यात 100 दुभत्या म्हशी देतो, तेव्हा मी एकदम चकितच झाली ना. मग तुम्ही बी गप झाला होता ना. वय पण मी जरा विचारच करत होतो. कांचा? त्याच्या बोलण्याचा. म्हणजे गावाकडची जमीन इकली नसती तर आज माझ्याकडं 100 म्हशी ठेवायला जागा असती. वय वय आपण कुठेही राहिलो, कितीही कठीण परिस्थितीत राहिलो, जर आपली माणसं आपल्या बरोबर असतील ना, तर या जीवनाचा प्रवास, या आयुष्याचा प्रवास किती सुखकर होतो नाही? हसण्यावारे घेऊ नका.